रात्र खूप काळी होती. आकाशात चंद्र नव्हता आणि मराठा साम्राज्याचा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे थांबले होते. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की काही तासात इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात त्यांच्या आयुष्यात होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले आणि त्यांनी थेट मुघल साम्राज्याला आव्हान दिले. त्यांनी मुघल किल्ले जिंकले, मुघल सैन्याचा पराभव केला आणि औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवले. औरंगजेब खूप संतापला होता. तो म्हणाला होता, संभाजी जिवंत असेपर्यंत दख्खन माझ्या ताब्यात येणार नाही. समोरून युद्ध करून संभाजी महाराजांना हरवणं कठीण होते. म्हणून औरंगजेबाने ठरवले, युद्ध नाही, विश्वासघात. 1689 मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते. त्यांच्यासोबत फार मोठे सैन्य नव्हते आणि अचानक मुघल सरदार मुक्कर्रब खान मोठे सैन्य घेऊन तिथे पोहोचला. इतक्या अचूक ठिकाणी, इतक्या अचूक वेळी तो कसा पोहोचला? कारण कोणीतरी माहिती दिली होती. विश्वासघात झाला होता. इतिहासात सर्वात जास्त नाव घेतले जाते गणोजी शिर्के. तो संभाजी महाराजांचा नातेवाईक होता आणि असे म्हणतात की त्यानेच संभाजी महाराज कुठे आहेत ही माहिती मुघलांना दिली. आणि तिथून सुरू झाला मराठा इतिहासातील सर्वात काळा अध्याय. मुघल सैन्याने अचानक हल्ला केला आणि संभाजी महाराजांना पकडण्यात आले. तुमच्या मते संभाजी महाराजांचा विश्वासघात नेमका कोणी केला? कमेंटमध्ये नक्की सांगा.